श्रीरामाच्या चरणी अर्पण भावनेतून आणि भक्तिभावाच्या साक्षीने श्रीराम शक्तीपीठ संस्थान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र चाकोरे बेजे या ठिकाणी सालबद्धप्रमाणे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची भक्तिमय सुरुवात झाली। संध्याकाळी 6 वाजता भव्य मिरवणुकीने परिसर दुमदुम गेला। टाळ, मृदुंग, ध्वज आणि रामनामाच्या गजरात भक्तांनी उत्सवाचा आनंद घेतला। मिरवणुकीनंतर सत्संग व दर्शन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात साधू संत महंत तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये महंत श्रीनाथानंद सरस्वती महाराज, महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज, महंत रामानंद सरस्वती महाराज, महंत विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज, शिवानंद सरस्वती महाराज, महंत भारतानंद सरस्वती महाराज, महंत हंसानंद सरस्वती महाराज यांचा विशेष सहभाग होता। तसेच हरिभक्त परायण रवींद्र महाराज नन्नावरे, हिरामण ढगे, पोपट जाधव, बाळासाहेब बोराडे, दीपक गवळी, अशोक अहिरे, प्रदीप परदेशी, जीभाऊ खैर व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती उत्सवाला लाभली। धर्माच्या कामाला वाहून घेतलेले हे कार्य भक्तिभावाने भारलेली वातावरण निर्मिती आणि पवित्र प्रसंगी झालेला सहवास यामुळे हा उत्सव अविस्मरणीय ठरला। श्रीराम शक्तीपीठ संस्थान श्री क्षेत्र चाकोरे बेजे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। नारायण रामकृष्णारी श्रीराम शक्तीपीठामध्ये सकाळी 4:30 वाजता हनुमंतरायाचं पूजन झालं, महाआरती झाली आणि सायंकाळी आत्ता हनुमंतरायाची खूप दिव्य भव्य अशी पालखी काढून गुरुदेव तुमच्यासमोर आता बसलेले आहेत आणि मिरवणूक श्रीराम शक्तीपीठामध्ये काढली। नाशिकमध्ये वाकडी बारोपासून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नाशिकमध्ये प्रत्येक हनुमान जयंतीची मिरवणूक असते आणि प्रचंड गर्दी असते। त्यावेळेस प्रचंड ऊन आहे आणि गुरुदेवाने सगळ्यांच्या आरोग्याचा विचार केला आणि खूप ऊन असल्यामुळे जीव पाणी करतोय आणि कोणाला त्रास होता कामा नाही आहे आणि म्हणून ह्यावर्षी गुरुदेवाने नाशिकमधून मिरवणूक काढली नाही आहे। पुढच्या वर्षी निश्चित होणार आहे। सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। भगवान हनुमंतराय संकटमोचन सर्वांना उदंड आयुष्य देवो, आरोग्य चांगले देवो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो आणि हा आध्यात्मिक भगवा ध्वज श्रीराम शक्तीपीठामध्ये महाराष्ट्रामध्ये दिव्य भारतामध्ये आणि विश्वामध्ये नेहमी गाजत राहो आणि सगळ्यांचा प्रतिसाद मिळो। सर्वांना रामकृष्णाच्या जय। नामाचा उच्चार सुखिया जीवनिको नर हा मूलमंत्र आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये घेऊन आपल्या सर्वांच्या जीवन उद्धाराकरता ज्यांनी रामनामाचं ज्ञान व्हावं, आपली संस्कृती आपली परंपरा या ठिकाणी जतन व्हावी आणि या रामनामाचा प्रचार आणि प्रसार करत असताना या ठिकाणी जनसामान्यांमध्ये असणारी जी काही अंधश्रद्धा आहे ती समूळ या ठिकाणी नष्ट व्हावी या उद्देशानं ज्यांनी आपलं सर्वस्व या ठिकाणी या राष्ट्राला समर्पण केलेलं आहे असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूजनीय राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेव या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान झालेले आहे। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आजचा आपला अतिशय महत्वाचा आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा नामाचं महत्त्व कळावं या उद्देशानं ज्या काही लीला भगवान परमात्म्यानं हनुमंतरायांनी या ठिकाणी केल्या त्या हनुमंतरायांचं जन्मस्थान अंजनेरीच्या या कुशीमध्ये या ठिकाणी आपल्या श्रीराम शक्तीपीठामध्ये आजचा हा हनुमान जन्मोत्सवाचा हनुमान जयंतीचा हा महोत्सव हा सोहळा या ठिकाणी अतिशय आनंदानं थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं आज हा या ठिकाणी अतिशय मोठी शोभा या ठिकाणी आली म्हणून आपल्या सर्व उपस्थितांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। तसेच आपल्या श्रीराम शक्तीपीठाच्या या कार्यासाठी नेहमीच देवांच्या चरणावरती समर्पित केलंय असे परमपूजनीय श्री महंत
श्री नाथानंद सरस्वतीजी महाराज तसेच परमपूजनीय श्री महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज हेही या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं आहे. सर्व आपण गेल्या 12 वर्षापासून काढत आहोत. 12 वर्ष आपण नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी ही भव्य स्वरूपाची मिरवणूक आपण केली. साईडला हो बेटा थोडा वेळ. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.